नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर बघा, झाडांना किती छान छान फुलं आलेत. आता हे जे त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलेली ना नवीन झाडं आणलेली, तर त्याचंच हे एक जास्वंदाचं फूल आहे. असं छान लेअरवालं असतं ना जास्वंद, तसं आहे. अगदी गुच्छा नाही आहे, पण बऱ्यापैकी तसं आहे. आणि हे जे गोकर्णाचं आणलं होतं, ह्याला पण रोज म्हणजे दोन तीन अशी फुलं तर येतात. आणि गोकर्णाचं हे जे फूल येतं ना, तर हे महादेवांना अर्पण करायचं असतं. तर किती सुंदर ह्याचा कलर आहे बघा ना. म्हणजे निसर्गाची किमया म्हणतात ना, ती खरंच अगदी अजब आहे. म्हणजे इतका सुंदर फुलांचा रंग आहे. आणि मग त्यातलं जे जास्वंदाचं फूल आहे ते बाप्पांना वाहिलं, आणि जे गोकर्णाचं फूल आहे ते छान महादेवांना वाहिलं. या फुलाचं म्हणजे मेडिसिनलसुद्धा ह्याचे खूप फायदे आहेत. असं म्हटलं जातं की म्हणजे डायबिटीस ज्यांना वगैरे असेल तर ते फुलं पाण्यामध्ये सोक करून ठेवतात आणि मग त्याचं जे पाणी आहे ना ते पितात. तर मला एक्झॅक्ट त्याची प्रोसिजर माहिती नाही आहे, पण म्हणजे आहे, ज्यांना माहिती असेल तर त्यांनी नक्की सांगावं, म्हणजे बाकीच्यांनासुद्धा त्याचा फायदा होतो. तर बघा, हे एक छोटं गोकर्णाचं फूल होतं, तर ते स्वामींच्या इथे अर्पण केलं. तर बघा, स्वामींना तुळसही चालते, बेलही चालतं, गोकर्णही चालतं, सगळं स्वामी महाराजांना चालतं. तर जे दिवे आणले होते, तर दिवे अगदी रात्रभर भिजत ठेवले होते, अगदी मस्त, आणि एकदम कडक उन्हामध्ये संपूर्ण एक दिवस मस्त असे वाळवून घेतले, म्हणजे ते आपल्याला पुढच्या कामांसाठी मस्त रेडी होतात. तर बघा, दिवे कलर करण्यासाठी हे छान ॲक्रेलिकचे माझ्याकडे कलर्स आहेत. यावेळी 2-3च रंग आणले होते. ऑलरेडी माझ्याकडे बरेच रंग असतात, कारण निष्ठाचा पण काही ना काही प्रोजेक्ट किंवा काही ना काही कामं असतात, तर त्यासाठी बऱ्यापैकी हे रंग लागतातच. पण हे रंग तुम्ही जास्त स्टॉकमध्ये ठेवू नका, कारण थोड्या दिवसांनी ना हे अगदी घट्ट होतात, म्हणजे प्लास्टिकसारखे होऊन जातात. म्हणून जेवढा वापर असेल तेवढेच कलर आणा, वापरा, आणि लगेचच म्हणजे संपवा ते लवकरात लवकर. तर दिव्यांचं जी माझी थीम आहे ना, यावेळी मला म्हणजे अशा रंगाची थीम करायची आहे. म्हणजे हा जो तुम्हाला पर्पल कलर दिसतो ना, पिंकिश पर्पल कलर किंवा राणी कलर म्हणू शकता, तर ह्या रंगाची मला ह्यावेळेला थीम करायची आहे महालक्ष्मी पूजनाची. तर त्यासाठी बऱ्याचशा ज्या पूजेमध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत, तर त्यांची रंगसंगती अगदी एकसारखी असावी, असं म्हणजे माझा विचार आहे. आणि त्याच्या हिशोबाने मी दिवे कलर करते. तर हा राणी कलर पहिले म्हणजे आतमध्ये बेसला करून घेतला, आणि त्यानंतर व्हाईट कलर करणार आहे. म्हणजे 2 रंगामध्ये माझी थीम आहे. तर हे दिवे आहेत ना, ह्या कलरने तुम्ही कलर केलेत ना ॲक्रेलिकच्या, तर लवकर रंग निघत नाहीत. जर नॉर्मल तुम्ही पोस्टर कलर वगैरे लावलेत तर एका धुण्यामध्येच तुमचे ते दिवे खराब होऊन जातील. आणि हे दिवे कलर केल्यानंतर ह्याच्यावरती ना वॉर्निशसुद्धा लावायचं, ज्यामुळे कसं आहे ना, तेलकट जो एक थर जमा होतो दिवे वापरल्यानंतर, तर तो पूर्ण दिवा अगदी चिकट होत नाही आणि तुम्ही अगदी व्यवस्थित धुवू शकता. या दिव्यांची एक खासियत मी तुम्हाला सांगते या पणत्यांची, की ह्याच्या आतमध्ये जी लेअरिंग आहे ना, म्हणजे अशी कडा अशा ज्या दिसतात ना तुम्हाला, त्याच्यामुळे आतमध्ये एक वेगळाच त्याला शेप देता आला मला कलरचा. आणि मस्त त्याच्याने जो एक इफेक्ट आला ना, जो थ्रेडिंग इफेक्ट म्हणतो, तसा इफेक्ट ऑटोमॅटिकली येतो आहे कलर करताना. तर बघा, निष्ठासुद्धा मला मदत करते. तिचे पेपर्स चालू आहेत, ती काय करते, अभ्यास करते. मधल्या वेळात जेव्हा कंटाळा येतो तेव्हा ती हे काम करते. आणि म्हणून मी एकत्र सगळे दिवे पेंट करत नाही आहे, कारण आपल्याला पण तेवढा वेळ नाही मिळत आहे, बाकीचे पण बऱ्याच गोष्टी असतात. तर मी तर थोडे थोडे दिवे तिला, मग ती जसा वेळ मिळतो ना तसा ती कलर करते. तिला फक्त मी एक दिवा पहिले कलर करून दाखवला, की बघ, मला अशा पद्धतीने कलर करून हवा आहे. आणि थोडा वेळ होता, तर तेवढ्या वेळामध्ये म्हटलं चला आपण जेवढे जमतात तेवढे कलर करून ठेवू, कारण दुसरे पण दिवे मी आणलेत, ते पण मला कलर करायचे. तर बऱ्याच म्हणजे ताईंनी मागच्या वेळेला पण विचारलं, की तू प्रत्येक वेळी नवीन दिवे आणते, तर मग जुन्या दिव्यांचं तू काय करतेस? तर जे जुने दिवे आहेत ना, ते शक्य असेल ना तर कोणाला द्यायचे असतील तर तुम्ही देऊ शकता. अगदीच खराब कंडिशन असेल तर मग ते तुम्ही टाकून द्या, कारण दुसरं काय करणार त्याचं आपण दिव्यांचं. आणि चांगल्या कंडिशनमध्ये असतील तर तुम्ही कोणाला द्या, ते पण स्वच्छ करून वगैरे ते दिवे वापरू शकतात. आणि बघा, स्वामींना ना कंथा टोपी मिळालेली आहे. ही कंथा टोपी मला ज्या फराळवाल्या ताई आहेत ना त्यांनी दिली स्वामींची. त्यांच्याकडे बऱ्याच साईजमध्ये ही कंथा टोपी अवेलेबल आहे, तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही त्यांच्याकडून मागू शकता. हा रेडी रांगोळीचा श्री गणेशा करते. अशा प्रकारच्या ज्या रांगोळ्या आता आल्यात ना मार्केटमध्ये खूप,
तर मी हे का करायला घेतलं, कारण बघितलं तर रेट्स खूपच जास्त याचे लावले जातात. म्हटलं जातं की याला मेहनत खूप आहे, पण अशी गोष्ट नाही आहे की आपण घरी करू नाही शकत आहे. तर म्हणून म्हटलं चला ट्राय तर करून बघू, म्हणजे आपल्याला आता मला ज्या डिझाईन्स लागत आहेत तर त्या जर त्याच्यावरती करता आल्या तर एकदम बेस्ट आहे. तुम्ही पण तुमच्या इथे जर सामान मिळालं ना तर तुम्ही पण नक्की करू शकता. म्हणजे मला माहीत नाही आता मला किती जमेल नाही जमेल, मी पण ट्राय करते, पहिल्यांदाच बनवते, तर बघू कशी बनते. तर माझं जे म्हणजे मला जसं हवं आहे ना तर मला अशी डिझाईन हवी आहे. म्हणजे ही जी आपण रांगोळी रेग्युलर काढतो दरवाजामध्ये म्हणा, किंवा पूजेच्या इथे साईडला मी महालक्ष्मीची जेव्हा पूजा मांडते तेव्हा साईडला असं पिवळा खाली पूर्ण कलर टाकून त्याच्यावरती रेड पॅच असा टाकतो. तर तसं माझ्या डोक्यात आहे की तो जो पॅच येतो ना साईडचा तो असा बनवून घ्यायचा मस्त रांगोळीचा, की ज्याच्यामुळे आपली जी रांगोळी खूप वेस्ट होते, पिवळा रंग खूप वेस्ट होतो रांगोळीचा, खूप सारी रांगोळी फेकली जाते. आणि ह्या ज्या रेडी रांगोळ्या आहेत ना तर ह्याचं मी खूप म्हणजे माहिती काढली ह्याच्याबद्दल. तर ह्या आपण वॉश करू शकतो जर तुम्ही व्यवस्थित बनवलं, म्हणजे ह्याचे लेयर प्रॉपर सुकू दिलेत, त्यानंतर 2-3 लेयर जर केलेत तर ही रांगोळी तुम्ही धुवून 4-4, 5-5 वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त आपण वापरू शकतो. तर म्हणून याच्यासाठी काय काय सामान लागतं तर ते मी तुम्हाला सांगते. तर सर्वात पहिले लागते ती म्हणजे अशा प्रकारची ही OHP शीट लागते. ह्याला हे प्लास्टिकच आहे आणि त्याच्यासोबत आहे ना म्हणजे हे A4 साईज A3 साईज आहे, ही A3 साईज आहे, थोडंसं फाटलं आहे. ह्याला बटर पेपर अटॅच येतो बघा, आणि ह्याचं ना वेगवेगळा थिकनेस असतो, ह्याला मायक्रॉन्स बोलतात. तर हा 175 म्हणजे अगदी 90-70 असं वेगवेगळे मायक्रॉन्स म्हणजे काय की या प्लास्टिकची जाडी किती असली पाहिजे, जेवढं जाड असेल ना तुमचं प्लास्टिक तेवढी तुमची रांगोळी जास्त छान टिकेल. म्हणून थोडं जास्त म्हणजे जाडच घ्यायचं. ॲमेझॉनवरती पण अवेलेबल आहे, पण ॲमेझॉनवरती खूप जास्त शीट्स आहेत, म्हणजे 50 शीट्स 100 शीट्स अशा घ्याव्या लागतात. तर ज्यांचा बिझनेस आहे त्यांच्यासाठी ठीक आहे, पण आपल्याला समजा 1-2 पीस बनवायचे असेल तर त्याच्यासाठी एवढं घेऊन तरी काय करणार. तर म्हणून मी लकीली आमच्या इथे शॉप आहे तिथे मला मिळालं. तर जिथे पण तुमचं असं काही म्हणजे सजावटीचं सामान, जसे मी पॅचेस लावलेले तोरणाला तसं काही सामान मिळत असेल, वुलनचं सामान मिळत असेल तर तिथे तुम्ही चेक करा, किंवा स्टेशनरीमध्ये तुम्ही एकदा चेक करा, तिथे पण कदाचित मिळून जाईल. ह्याला OHP शीट असं म्हणतात, OHP शीट. हे बघा अशा प्रकारची OHP शीट याला म्हणतात. ही एक शीट मला वाटतं 20 रुपये का 25 रुपयाला आपल्याला पडते, एक शीट A3 साईजची. त्याच्यानंतर तुम्हाला लागेल ते म्हणजे एखादं मार्कर, कारण ह्याच्यावरती तुमचा नॉर्मल पेन किंवा पेन्सिल चालणार नाही, त्याच्यावरती तुम्हाला मार्कर लागेल. त्यानंतर याला लागेल ते म्हणजे की ग्लू लागेल, याला फेविकॉलचा असा ग्लू लागेल, किंवा जो फॅब्रिकचा ग्लू असतो तो चालतो. मी अशी थोडी मोठी बॉटल आणली, कारण मग आपल्याला 3-4 लेअर करायला लागतात आणि डायरेक्ट फेविकॉलने अप्लाय करायचं आहे, आपल्याला पाण्यात मिक्स करून. पुढे मी तुम्हाला प्रोसिजर हळूहळू सांगेन की कशा प्रकारे करायचं आहे. त्यानंतर मी थोडेसे चमकीचे पॅकेट्स आणलेत, की त्याच्यामध्ये रांगोळीमध्ये थोडीशी चमकी मिक्स केली तर रांगोळी छान अशी म्हणजे अजून छान दिसेल. आणि फेविक्रिलचे जे कलर असतात, जे आपण यूज करतो कलर करण्यासाठी फेविक्रिलचे, ते कलर याला लागतात. तर चला पहिले मी ही डिझाईन कशी काढता येईल ह्याच्यावरती त्याचा मी प्रयत्न करते आणि बघू. चलो. तर या रांगोळीसाठी आपल्याला अशी म्हणजे जी तुमच्या डोक्यात काय डिझाईन असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला डिझाईन पहिले काढावी लागते आणि मग त्याच्यावरती रांगोळी तुम्हाला भरायची असते. तर बघा सुरुवात तर इथूनच आहे की डिझाईन काढायची कशी. आता ही जी मी रांगोळी घेतली आहे म्हणजे माझ्या डोक्यात होतं की ही रांगोळी घ्यावी, ह्याची डिझाईन बनवावी, पण पहिल्यांदाच आपण काहीतरी दुसराच एक्सपेरिमेंट करायला जाणार तर कधी कधी त्याचे प्रॉब्लेम होऊ शकतात. तर मग म्हणून नंतर म्हटलं की चला ही जी त्या ताईंनी पाठवलेली आहे तर तशीच डिझाईन ट्रेस करू आणि त्या डिझाईनचं बघू पहिले कसं बनतं आहे, आणि त्याच्यानंतर मग हा दुसरा एक्सपेरिमेंट करू. तर त्याच्यामध्ये पण बघा आता ती डिझाईन कशी ठेवायची, कुठे ठेवायची, खाली ठेवायची, वर ठेवायची, काहीच आयडिया नव्हती. आणि मग निष्ठा आली, तिने मला सांगितलं असं नको करूस, बटर पेपरच्या वरती ती डिझाईन ठेव, त्याच्यावरती तुझा जो पेपर आहे OHP शीट ती ठेव आणि मग त्याच्यावरती तू मार्करने ट्रेस कर.
तर बघा, आपण मुलांना किती काय काय बोलतो आणि असं आपल्याला वाटतं की मुलांना काहीच कळत नाही, पण खरंच या काही गोष्टी मुलांकडून खूप शिकण्यासारख्या असतात. आणि मग ती मला मध्ये मध्ये काही ना काही गायडन्स करत असते की अशा प्रकारे कर, अशा प्रकारे कर. मग मार्कर पेनने छान वरती पूर्ण जी डिझाईन आहे ना ती व्यवस्थित ट्रेस करून घ्यायची. जे फीचर्स आहेत म्हणजे सगळ्यात महत्त्वाची असते ना कुठल्याही गोष्टीमध्ये, ती म्हणजे तुमची फिनिशिंग. तर तुम्ही डिझाईन काढतानाच व्यवस्थित परफेक्ट काढलीत ना तर तुमचे कलर पण चांगले फिल केले जातील आणि पुढच्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतील. तर सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे की आपल्याला डिझाईन व्यवस्थित काढावी लागते. तर अशा प्रकारे मार्कर पेनने मी संपूर्ण जी डिझाईन आहे ना ती व्यवस्थित अशी ट्रेस करून घेतली. तर बघा, आता आपली डिझाईन काढून झालेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते बघा की डिझाईन कशी दिसते बघा. तर अशी आता ही फक्त आपली बेसिक डिझाईन तयार आहे. आता ह्याच्या पुढचं काम आपल्याला करायचं आहे. तर त्या ताईंनी जसं केलं होतं ना तसं मी बघितलं पहिले की कसे कलर केलेत वगैरे काय. तर ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे तो म्हणजे नेक्स्ट ग्लू. तर जो फेविकॉल आहे, फेविकॉल घ्यायचा आहे. ह्याचं प्रमाण कसं असतं माहिती आहे का, 60% आपल्याला फेविकॉल घ्यायचा असतो आणि 40% आपल्याला पाणी घ्यायचं असतं. जर तुम्ही पाण्याचं प्रमाण जास्त घेतलं तर तुमची रांगोळी चिटकेल, पण ती तेवढ्याच लवकर निघेल सुद्धा किंवा ते क्रॅक्स गेल्यासारखी सुद्धा दिसतात जर तुम्ही रांगोळी फोल्ड केली तर. म्हणून फेविकॉल व्यवस्थित घेतला आणि फेविकॉल व्यवस्थित लावला तर आपली रांगोळी बऱ्याच दिवस छान टिकते. तर बघा, फेविकॉलमध्ये पाणी मिक्स करून ठेवायचं आणि हे मिक्सचर आहे ना बऱ्याच दिवस जसंच्या तसं राहतं. तर म्हणून मी वेगळ्या सेपरेट डब्यामध्ये ते बनवून घेतलं, म्हणजे जेव्हाही आपल्याला आता करायचं आहे तेव्हा आपण त्यातून तो लावू शकतो. तर आता जिथे जिथे पहिले एक डिझाईन सिलेक्ट करायची की पहिले एक कलर तुम्हाला जो संपूर्ण भरायचा आहे त्याच्यामध्ये, तर त्या कलरला तुम्हाला कुठे कुठे फिल करायचं आहे तर तिथे पहिले आपण छान ग्लू लावून घ्यायचा आणि त्याच्यावरती अशी रांगोळी घालून घ्यायची. तर आता माझी सगळ्यात मोठी जी मिस्टेक झाली होती हे काम करताना, ते मी तुम्हाला पुढेच सांगणार, आता नाही सांगणार. तर ह्याची म्हणजे आता बघा, ही जी रांगोळी भरून घेतली त्यानंतर मग खाली एखादा आपला पेपर घ्यायचा किंवा रफ काही कागद तुम्ही घ्यायचा आणि त्याच्यावर आपण जी रांगोळी काढलेली म्हणजे भरलेली आहे तर ती अशा प्रकारे तुम्ही झटकून घेतलीत ना तर परफेक्ट तुम्ही जिथे ग्लू लावला होता तिथे तुमची ती रांगोळी छान चिटकली जाते. साईडला थोडंसं जे असं उरलं असेल ना तर ते असं हलकं दुसऱ्या सुक्या ब्रशने व्यवस्थित काढून घ्यायचं, म्हणजे आपल्या रांगोळीवरती बाकीचे म्हणजे कलर मिक्सअप होत नाहीत. तर त्यानंतर बघा, आता हा जो राणी कलर आहे तो मी संपूर्ण असं कमळाला किंवा कमळांचे जे छोटे छोटे फुलं आहेत त्याला मी हा संपूर्ण देणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फेविकॉल व्यवस्थित लावून घेतला, तो व्यवस्थित सुकू दिला तर या रेडी रांगोळ्या आहेत ना त्या अगदी छान बनतात. तर बघा, अशा प्रकारे हे आपण फिल करून घ्यायचं. तर अशा प्रकारे बघा, मी दोन्ही जे कलर होते ते व्यवस्थित छान फिल करून घेतलेत. त्यानंतर आता हा जो ग्रीन कलर आहे तो व्यवस्थित भरला आहे आणि वरती ना तुम्ही तो पेपर व्यवस्थित फिक्स करा, म्हणजे जेव्हा तुम्ही असं हे ठोकता ना तर तेव्हा रांगोळी व्यवस्थित खाली पडते, मिक्सअप होत नाही आणि बऱ्यापैकी आपला जो एक्सपिरियन्स आहे तो सक्सेसफुल झालेला आहे. फक्त यामध्ये मी तुम्हाला सांगते की माझी काय मिस्टेक झाली. माझी जी मिस्टेक झाली होती ती म्हणजे की रांगोळीच्या बाबतीत. ह्यासाठी तुम्हाला जी रांगोळी लागणार आहे ती अगदी फाईन, अगदी पातळ अशी रांगोळी पाहिजे. कारण का होतं ना, जेव्हा आपण जी नॉर्मल रांगोळी आहे ती जेव्हा आपण वापरतोय तर त्याच्यामुळे एकदम जाड थर त्याच्यावरती तयार होतं, म्हणजे जसं एखादं वेल्वेटचं कसं असतं तसं ते दिसतंय आणि मग पुढे पुढे ते खूप प्रॉब्लेमॅटिक होत जातं, म्हणजे गच्च गच्च दिसायला लागतंय जास्तच, कारण ह्याला परत दुसरा लेअर द्यावा लागतो. पहिले जे आपण काम केलंय ते त्याला जवळपास अर्धा तास किंवा पूर्ण एक दिवस तुम्ही त्याला सुकू दिलं छान तर मग ती रांगोळी मस्त घट्ट बसते. पुन्हा त्यावरती नंतर ग्लू तसाच पूर्ण लावायचा,
पूर्ण प्रोसिजर परत पुन्हा तशीच रिपीट करायची। आणि ही प्रोसिजर करताना तुम्ही अशा प्रकारे बघा कलर शेडिंग करू शकता, म्हणजे एक लाईट कलर एक डार्क कलर, त्यामुळे जी रांगोळी आहे ना ती आणखीन छान उठून दिसते। तर जो राणी कलर आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे दुसरा लाईट कलर नव्हता आणि त्यामुळे तो अगदी एकच सलग कलर दिसतोय। पण हा जो हिरवा रंग आहे ह्याच्यामध्ये माझ्याकडे 2 शेड्स होत्या। तर तुम्हाला फरक दिसत असेल बघा, उजव्या बाजूचा एकच सिंगल कलर आहे आणि डाव्या बाजूला शेडिंगचा कलर आहे। तर कलर पूर्ण केल्यानंतर मग मी व्यवस्थित ते कटिंग करून घेतलं पहिले, कारण माझ्या डोक्यात आणखीनच वेगळं काहीतरी चालू होतं। तर ही रांगोळी ना अशीच ठेवा, मी तुम्हाला सांगेन की ही अशीच जास्त छान दिसते, किंवा तुम्ही ह्याला व्यवस्थित जर कटिंग करून घेतलं प्रॉपर त्याच्या शेपनुसार तर ती अगदी परफेक्ट जशीच्या ताईंनी पाठवली होती तशी रांगोळी होते। पण तुम्हाला माहिती आहे माझं डोकं आणखीन पुढे काम करतं जास्त। तर मला हवा होता तो म्हणजे की जो आपण बॅकग्राऊंडला जो पिवळा रंग टाकतो ना, तर मी विचार केला की तो जर याच्यामध्ये घातला तर मग आपला जो खूप सारा पिवळा रंग वेस्ट जातो रांगोळीमध्ये तर तो जाणार नाही। तर कदाचित माझी ही प्रोसिजर चुकीची असू शकते, मला माहिती नाही। आता जे बनवतात त्यांनी मला सांगावं। तर मी डायरेक्ट सगळा पूर्ण रांगोळीवरतीच तो पिवळा रंग घातलाय आणि त्याचा परिणाम असा झाला, मला वाटलं की अरे आतले रंग तर सुकलेले आहेत ना, त्याच्यावर तर काही रांगोळी बसणार नाही। तर म्हणून मी सरसकट सगळ्यावरतीच तो पिवळा रंगाचा स्प्रेड केला आणि निघाली ती बऱ्यापैकी। असं नाही आहे की निघाली नाही, पण जो पहिला रंग म्हणजे जो उठून दिसत होता ना तसे रंग उठून दिसत नव्हते। तर मग मी नंतर थोडंसं ब्रशने जो वरती जो पिवळा रंग त्याच्यामध्ये मिक्स झाला होता तर तो थोडा असा झाडून क्लीन केला, पण तरीही जो आधीचा जो रंग असतो ना तो व्यवस्थित उठून दिसत नाही। आणि ह्यामध्ये काय होतं ना, पॅचेस तयार होतात बघा, म्हणजे जो असा पूर्ण रंग सलग जसा लागतो ना तसा हा रंग लागत नाही। तर ह्याचे जे काही टिप्स असतील किंवा काही आयडियाज असतील तर ते तुम्ही मला पण शेअर करू शकता। त्यानंतर सगळ्यात लास्ट जी प्रोसिजर असते तर ती म्हणजे की कलर किंवा ह्याला डिफायनिंग करायचं, म्हणजे ह्याला बॉर्डर्स द्यायची। तर समजा ह्याच्यामध्ये मी 2 कलर वापरले असते, म्हणजे एक लाईट कलर एक डार्क कलर शेडिंग केल्या असत्या ना, तसं त्या ताईंनी केलं आहे तर तसं ते अगदी छान डिफाईन झालं असतं। पण सिंगल कलर केल्यामुळे बघा ते दिसतच नव्हतं की कमळ आहे का काय आहे। त्यामुळे मग मी नंतर सरळ पांढरा रंग घेतला आणि पांढऱ्या रंगाने त्याला बॉर्डर केल्या, तर आता ते जरा माणसात दिसतंय। आणि खरं सांगते म्हणजे पहिल्यांदा आपण जेव्हा काही करायला जातो तर बघा अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला फेस करायला लागतात, पण कसं असतं ना, चुकांमधून आपण आणखीन चांगल्या प्रकारे शिकतो, आपण आणखीन त्याला काही ना काही सोल्युशन्स काढायचे प्रयत्न करतो। तर असंच ॲटलिस्ट कळतंय तरी, जर आपण बनवलंच नाही तर आपल्याला समजणारच नाही। आपण बनवलं त्यामुळे आपल्याला त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी कळल्या आणि त्या मी तुम्हाला सुद्धा शेअर करू शकले। काही नाही, अगदी सोप्पा आहे, मस्त छान बनतं, डिझाईन खूप छान बनते। फक्त माझ्यासारखे खूप जास्त असे एक्सपेरिमेंट करायला जाऊ नका। हा जो पिवळा रंग दिला आहे ना, हा पिवळा रंग नाही दिला तरी चालेल, फक्त ती वरची जी तुम्हाला पट्टी जशी दिसते तशी पट्टी बनवली आणि खाली आपण पिवळ्या रंगाचा बेस टाकला तर ती पट्टी आपल्याला ठेवता येते। हे आपण छान उंबरठ्यामध्ये ठेवू शकतो, आपण आपल्या पूजेमध्ये मांडू शकतो, खूप सुंदर दिसतील अशा या रांगोळ्या। आणि आपला बराचसा जो वेळ आहे ना, वेळ पण याने भरपूर वाचेल, कारण पूजा मांडणी असते, सगळं बरंच काय काय असतं आणि त्याच्यामध्ये रांगोळीला खूप सारा वेळ जातो। तर म्हणून हे ऑप्शन एकदम मस्त आहे, मी बनवलं आहे, तुम्ही पण नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा। आणि सोबतच आपल्या पणत्यांचं कामसुद्धा सुरू आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब